मालेगाव अत्याचार प्रकरणाची अतिशय धक्कादायक बाजू समोर आली। आतापर्यंत या घटनेविषयी जे ऐकलं होतं ते वेगळंच निघालं, कारण आज या प्रकरणाची खरी माहिती समोर आली। अखेर मुलीच्या आईने मौन सोडलं। ही घटना पहिल्यापासून शेवटपर्यंत कशी घडली, या घटनेची खरी कहाणी काय, ती अखेर प्रकाशात आली। हा गुन्हा करण्यामागचं कारण जे आतापर्यंत सांगितलं जात होतं, जे म्हणजे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाल्यामुळे सूड भावनेतून नराधमाने हे कृत्य केलं असं सांगितलं जात होतं, पण अखेर सत्य भलतंच निघालं। या कुटुंबाचा आणि त्या नराधमाचा काय संबंध होता, या नराधमाने हे कृत्य केल्यानंतर काय केलं, अखेर वेगळीच कहाणी आज समोर आली आहे। 16 नोव्हेंबर रविवारी दुपारी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक चिमुकली हरवली आहे, सापडत नाही म्हणून तिची आई जेव्हा शेजारी पाजारी विचारायला गेली तेव्हा तिला तिची मुलगी दिसली नाही। प्रत्येक घरी विचारत असताना ती जेव्हा या नराधमाच्या घरी गेली, या नराधमाला देखील तिने विचारलं, पण नराधमाने जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली। जेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं एक धक्कादायक सत्य समोर आलं, या मुलीचं अपहरण करत असताना तेथील चौकामध्ये 2 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। या संदर्भात देखील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळेच या प्रकरणाची दुसरी बाजू आज समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण आलं आहे। हा आरोपी नेमका कोण होता, या आरोपीची पार्श्वभूमी काय होती, या आरोपीचं आणि पीडित मुलीच्या कुटुंबाचे काय संबंध होते, हे कृत्य करण्यामागचं खरं कारण काय होतं, या प्रकरणाची आज उघड झालेली खरी कहाणी नेमकं काय आहे, काय भलते सत्य बाहेर आलं, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। 16 नोव्हेंबर रविवारी दुपारी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली। एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीला एका 24 वर्षाच्या नराधमानं अत्याचार करून तिचा निर्घृणपणे बळी घेतला। या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणात आरोपीला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलं, न्यायालयात त्याला हजर देखील करण्यात आलं। संपूर्ण मालेगावात बंद पाळला गेला। आंदोलकांनी कोर्टाची गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात होती, काही भागात रोष व्यक्त केला जात होता। पण आज जे उघड झालंय, या घटनेची जी दुसरी बाजू समजली आहे ती अगदीच वेगळी समजली आहे। मीडिया रिपोर्टनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार जी घटना आज समोर आली, जे सत्य आज बाहेर आलं ते एकदम वेगळंच होतं। आजपर्यंत जे सांगितलं गेलं, जे दाखवलं गेलं आणि जे आज उघड झालं, यामध्ये भरपूर फरक निघाला आहे। कोणताही गुन्हेगार जेव्हा एखादा गुन्हा करतो तेव्हा तो पळून जातो किंवा लपून बसतो किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण या नराधमाने केलं असं काही, जे पाहून संपूर्ण महाराष्ट्राला अगदी तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे। राग प्रचंड वाढला आहे। हा नराधम ते कृत्य करून थांबला नाही, तर ते कृत्य केल्यानंतर त्या पीडित मुलीच्या घरच्यांसोबत तो असं काहीतरी वागला आहे की ज्यामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रातून एक राग व्यक्त केला जात आहे। मग नेमकं कशा पद्धतीने ही घटना घडली होती, खरी कहाणी काय? शेवटी आई व पीडित मुलीच्या आईने एका वृत्तपत्राला मुलाखत देत असताना काही गोष्टी उघड केल्या, त्यामध्ये काही माहिती समोर आल्या होत्या। आता ही घटना जशा पद्धतीने घडली, ज्यामध्ये 16 नोव्हेंबर रोजी एक मुलगी आपल्या घराच्या बाहेर खेळत होती। रविवारचा दिवस होता, सुट्टी असल्यामुळे ती घरीच होती। सुट्टी असल्यामुळे ती खेळत होती। ती दररोज ज्या ठिकाणी खेळायची त्याच ठिकाणी खेळत होती, त्यामुळे आईने फारसं लक्ष दिलं नाही। पण काही काळाने आईला शंका आली, आपल्या मुलीचा आवाज येत नाही, म्हणून आई जेव्हा बाहेर आली, बाहेर येऊन पाहते तर काय, तिची मुलगी तिथे नव्हती, जणू काही तिची मुलगी गायब झाली होती। 2 मिनिटं आईला भीती वाटली, तिने शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे चौकशी केली, ती कुठेच मिळाली नाही। ती मिळाली नाही म्हटल्यावर आईचा आक्रोश सुरू झाला। शेजार पाजाऱ्यांनी मदत केली, शेजार पाजारी देखील पाहायला लागले। अक्षरशः पाहता पाहता ही बातमी गावात पसरली। गावातले गावकरी जमा झाले आणि पुन्हा हे जे शोध चक्र आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू झालं। अखेर 3-4 तास झाल्यानंतर सापडले नाही, त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी तपास केला आणि तपास केल्यानंतर एक असं धक्कादायक सत्य उघड झालं, जे आजपर्यंत आपण पाहिलं होतं, पण आज या कहाणीमध्ये वेगळंच वळण लागलेलं आहे। आज ज्या घटनेचा घटनाक्रम सांगितला गेलाय तो वेगळाच निघाला। हा जो आरोपी होता, हा दुसरा कोणी नव्हता, हा त्यांच्या ओळखीचाच होता। हा दुसरा कुठून आलेला गुंड नव्हता किंवा कुठलाही अपहरण करणारा दुसरा व्यक्ती नव्हता, तर या कुटुंबाचे आणि त्या नराधमाचे संबंध कसे होते, त्याची ज्या मुलीची आजी होती, ती आजी या मुलाला काय करायची, मुलीची आई या नराधमावर याच्या आधी कसं वागायची, हे 2 महिन्यापूर्वीची घटना आज समोर आली आहे। आज या नराधमाची पार्श्वभूमी सगळी लक्षात आलेली आहे। हे प्रकरण वरवर साधं वाटत होतं, पण आज ज्या प्रकरणात उघड झालं आहे ते ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। मीडिया रिपोर्टनुसार आज जे धक्कादायक सत्य उघड झाले त्याची आपण माहिती घेतोय। अखेर आजपर्यंत न्यायालयात
आरोपीला हजर केल्यानंतर न्यायालयाने 27 नोव्हेंबरपर्यंत याची कोठडी वाढवण्यात आलेली आहे. आता 27 नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर याच्यावर जो काय तो निर्णय होणार आहे. पण त्याच आधी मीडिया रिपोर्टच्या नुसार एका वृत्तपत्राला माहिती देत असताना, मुलाखत देत असताना मुलीच्या आईने काही गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळेच या कहाणी पूर्णतः बदलली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हा जो नराधम होता, हा नराधम त्याच गावात त्या मुलीच्या शेजारीच राहत होता. एवढंच नाही तर हा ज्या नराधमाची जर पार्श्वभूमी बघायला गेलं तर त्याचे आईवडील भरपूर वर्षांपूर्वीच वारले होते. त्याला आईवडील नव्हते. तो अनाथ मुलांसारखा वाढत होता. 24 वर्ष वय, नाव विजय खैरनार. हा जो नराधम होता हा अनाथ असल्यामुळे या मुलीच्या आईवडिलांनी त्याची दया आली आणि त्यांनी खाणं पिणं देखील दिलं होतं, त्याला सांभाळलं देखील होतं, अशी देखील माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. अक्षरशः त्याला त्या मुलीच्या आजीने बऱ्याच वेळा अन्न देखील दिलं होतं, जेवायला देखील दिलं होतं, अशा प्रकारची माहिती समोर आली. याच पलीकडे जाऊन अशी एक धक्कादायक माहिती समोर आली की याने हे कृत्य केल्यानंतर त्याने घरी येऊन काय केलं, तो त्याच्या आईला काय म्हणाला, हे देखील आता समोर होणार आहे. पण त्याआधी हा दररोज त्यांच्या घरी चक्कर मारायचा. हा त्यांच्या घरी एक परिचित व्यक्ती होता, तो कधी घरी जाऊ येऊ शकत होता, अशा प्रकारची देखील माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. आता त्या दिवशी ज्या दिवशी एक कृत्य घडणार होतं त्या दिवशी या नराधमानं त्या मुलीचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर त्याने ते कृत्य केलं. कृत्य केल्यानंतर जेव्हा या मुलीची आई तपास करत होती त्यावेळेस ती आई त्या नराधमाच्या घरी देखील गेली. आईने त्याला विचारलं की माझी मुलगी पाहिली आहेस का? त्यावेळेस तो म्हणाला नाही, मी तिला चॉकलेट खाऊ घातलं एका दुकानामध्ये आणि त्यानंतर मी तिला दुसरीकडे सोडून दिलं, असं तो म्हणाला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तो कुठे गेली आहे म्हणून जेव्हा त्याला समजलं की आता शोधाशोध सुरू झाली आहे तर तो पटकन तिथून या मुलीच्या घरी आला. तिच्या आईला किंवा इतर लोकांना त्यांच्यामध्ये मिक्स होऊन तो त्या मुलीला सापडवण्याचं नाटक देखील करीत होता. तर अशा प्रकारची जी आहे ती एक धक्कादायक माहिती समोर आली. अक्षरशः जे गुन्हेगार असतात, जे गुन्हेगार आहेत तर ते गुन्हा करून पळून जातात, लपून बसतात, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण या आरोपीने फक्त गुन्हा केला नाही तर निर्लज्जपणाचा असा कळस गाठला आहे ज्याचा विचार केला तरी रक्ताचं पाणी होतं. कल्पना करा, एकीकडे एका आईला आपल्या हरवलेल्या चिमुकलीसाठी हंबरडा फुटला होता, तिचे डोळे वाट पाहून थकले होते, पण दुसरीकडे तो नराधम ज्याने त्या फुलाला कुस्करलं होतं, तोच नराधम त्या आईच्या बाजूला उभा राहून सगळी गंमत बघत होता. अखेर तो नाटक करत होता. त्याला सगळं माहिती होतं पण मला काहीच माहित नाही असा आव आणून अक्षरशः तो लोकांपर्यंत मध्ये मिसळून त्या मुलीला सापडवण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरशः त्याने कितीतरी वेळा तो जेवला असेल, कितीतरी वेळा तो त्यांच्या घरात येऊन थांबला असेल, कितीतरी वेळा यांनी त्याला मदत केली असेल. पण हा माणसाच्या रूपात एक राक्षस होता याची पुसटशीही कल्पना या मुलीच्या आईवडिलांना आली नाही. अखेर ज्या ताटात त्याने खाल्लं त्याला छेद दिला, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता उमटत आहे. या प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.